सीझनल प्लांटेशन सिरीजच्या 8व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर. आज आपण परत आपल्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि आपण म्हणजे मी बघितलं की मागच्या एपिसोडमध्ये जसं आम्ही तुम्हाला झाडं दाखवलेली त्याप्रमाणे आज अजून त्यांची वाढ आहे, चांगल्या प्रकारे वाढ आहे. सर, आज लागवडीपासूनचा कितवा दिवस आहे? आज रोपांची लागवड केल्यापासून आज 35वा दिवस आहे. ओके, 35वा दिवस आहे. आणि कोणती कामं आज चालू आहेत? आज एक स्पेशल फवारणी घ्यायचं काम चालू आहे. तर त्याचं कारण असं की एक 4 ते 5 दिवसात आपल्या रोपांवरती झेंडूच्या कळ्या हा बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. तर त्याआधी एक फवारणी घ्यायचं असं की 13-40-13 खताची फवारणी आपण घेणार आहोत. त्यामध्ये 13 हे नायट्रोजन आहे, 40 फॉस्फरस आहे आणि 13 हे पोटॅशियम आहे. तर या सर्वांची फवारणी घेण्याचं काम असं की ज्यावेळेस कळी लागण्याचा वेळ जो असतो तर त्याआधी याची फवारणी केली तर फार उत्तम रिझल्ट दिसून येतात. त्याचबरोबर कॉम्बिनेशन आपण त्याला एक बुरशीनाशक एक कीटकनाशकाचं घेणार आहे आणि त्याचबरोबर नीम ऑइलचं घेणार आहे. बुरशीनाशकामध्ये आपण घेणार आहोत साफ फंजीसाईड. त्यामध्ये 12% कार्बन डायझाईन आहे आणि 63% मॅन्कोझॅब आहे. ते एक सिस्टिमिक आणि कॉन्टॅक्ट फंजीसाईड आहे, जे की आपल्या रोपांसाठी आपण वेगवेगळे बुरशीनाशक आपण याआधी घेतलेले आहेत फवारणीसाठी. यावेळी थोडंसं वेगळं त्यासाठी सापचा आपण उपयोग केलेला आहे. त्याच्यानंतर आपण कॉन्फिडार नावाचं इन्सेक्टिसाइड घेतलेलं आहे. त्यामध्ये इमॅडिक्लोप्रिड 17.8% असते आणि नीम ऑइल एक 10,000 ppm घेतलेलं आहे. अशी फवारणी आपली आहे. नीम ऑइल आता आपण म्हणजे प्रत्येक एपिसोड मध्ये आपण नीम ऑइलचा वापर केला नव्हता, यावेळेस आपण करतोय. तर नीम ऑइलचा नक्की उपयोग कसा होतो झाडांवर? नीम ऑइल फवारल्यानंतर एक रोपांवरती आपली वेगळीच काळोखी दिसून येते. त्याचबरोबर मावा, थ्रिप्स, तुडतुडे आणि जे लाल कोळी आपण म्हटलं जातो तर अशा कीटकांना मारण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा करू देतो. ओके, तर सरांनी आपल्याला खूप छान प्रकारे आपण आज जी फवारणी घेणार आहोत त्यामध्ये आपण कोणते कोणते खतं कोणतं वापरणार आहोत, कुठली इन्सेक्टिसाइड, फंजीसाइड आणि ह्यामध्ये कोणते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, ह्या सगळ्याची आपल्याला क्लिअर माहिती आपल्याला दिली आहे. सर, आपण मागच्या वेळेस आपण जसं रोप बघितलेलं, एक रोप आपण आपल्या ऑडियन्सला दाखवलेलं, तसं आज 35व्या दिवशी आपलं रोप कसं दिसतंय ते तुम्ही एखादं रोप दाखवाल का? हो, नक्कीच मॅडम. जे मागच्या वेळेस पाठीमागच्या वेळेस जे आपण जे रोप दाखवलं होतं तेच यावेळेस ऑडियन्सला आपण दाखवलं. ओके, बघूया आपण एक रोप. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे रोप दिसतंय. सर, तुम्हाला काय फरक दिसतोय, तुम्ही एकदा सांगाल का? रोपांना आपल्या चांगलेच फुटवे धरलेले आहेत. त्याचबरोबर पानांमध्ये पसरटपणा, काळोखी वगैरे आहे. तसेच हे जे प्लांटेशन आपण केलेलं आहे अगदी कॉम्पॅक्ट जागा आहे. 8x8ची अशी पिशवी आहे. त्यामध्ये खूप सुंदर असं रोप आलेलं आहे. हे एकच रोप असं नाही की संपूर्ण प्लॉटमध्ये जी काही सर्व रोप आहेत ती सेम आणि एकसारखी दिसत आहेत. खूप छान दिसतंय रोप. तुम्ही क्लिअरली तुम्ही पण बघू शकता. आपल्या आधीच्या सगळ्या एपिसोड्स मध्ये तुम्ही बघू शकता, आपण ह्या रोप सगळ्या एपिसोड मध्ये दाखवलेला आहे. ह्यावरून काय कळतं की आपली जी पुढे कळी धरणार आहे, कळी फूल जे धरेल आपल्या झाडाला, ते प्रत्येक एवढे फुटवे आहेत तर प्रत्येक फुटव्याला फुल हे धरणारच, याची गॅरंटी तर आपण आताच देऊ शकतो. आणि त्यानंतर ते फुलाचं वजन ही फांदी सहजपणे सहन करू शकते. इतकी जाड दांडी वगैरे आहे आणि झाड खरंच खूप सुंदर दिसते. एक सीझनल प्लांटेशनसाठी कसं झाड पाहिजे तर हे असं असं झाड पाहिजे. खूप सुंदर सर आपला प्लॉट आता दिसतोय. त्यानंतर मला एक तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही जी आम्हाला फवारणी सांगितली की आपण आता कुठली फवारणी घेतली, त्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर आपण कसं, प्रतिपंप आपण कसं घेणार आहोत हे तुम्ही एकदा ऑडियन्सला दाखवाल का? हो. ओके, आपण बघूया की आपण इन्ग्रेडियंट्सचं मिक्सिंग कसं करतो एका पंपासाठी. पहिलं आपण घेत आहोत 13-40-13. हे एक वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर आहे. हे आपण 50 ग्रॅम प्रति पंप असा ह्याचा वापर करतो. ह्याने कळ्या, आत्ता जे झाडाला कळ्या लागणार आहेत ते जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यानंतर पुढे घेत आहोत आपण साफ फंजीसाईड. हे एक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंजीसाईड आहे. यामध्ये कार्बन डायझिन 12% आणि मॅन्कोझेब 63% आहे. पुढे आपण घेत आहोत नीम ऑइल. हे 10,000 ppmचं आहे. ह्याने पानांवर काळोखी, चकाकी आणि तुडतुड्यांपासून
कीटकांपासून पण संरक्षण होतं. 30 ml प्रतिपंप असा ह्याचा वापर करतो आपण. त्यानंतर घेत आहोत पुढे कॉन्फिडर. हे एक इन्सेक्टिसाइड आहे. ह्यामध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे इमॅडोक्लोप्रेड 17.8%. हे 10 ml प्रतिपंप आपण घेत आहोत. त्यानंतर शेवट आपण घेत आहोत स्टिकर. हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे जे आपण फवारणीसाठी वापरतो. अशा प्रकारे हे सगळे आपण जे काय आपल्याला लागणार होते कंटेंट तो आपण घेतला आहे बरोबर प्रमाणात. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं. त्यानंतर आपला पंपासाठी लागणारं मिक्सचर हे पूर्ण तयार आहे असं पंपात भरून घ्यायचं. तुम्ही बघितलं आपल्या प्लॉटवर की कोणती कोणती कामं चालू आहे. आज 35वा दिवस आहे त्याप्रमाणे. आणि झाड पण तुम्ही बघितलं किती सुंदर दिसतंय ते. तुमचा चांगला प्रतिसाद भेटतोय व्हिडिओला. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला चांगले चांगले व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन भेटतंय. तर असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा. सर मी एक सांगू इच्छिते, आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना पण फवारणी घेताना काही प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा त्यांचे काही कन्सर्न्स असतील, काही सजेशन असतील फवारणी संदर्भात, तर ते देखील आम्हाला कमेंटमध्ये विचारले की कोणतं कॉम्बिनेशन घेतलं पाहिजे आम्ही आमच्या प्लॉटसाठी. तरी त्याचंही सजेशन सर कमेंटमध्ये नक्कीच देतील. बरोबर. काही औषधं अशी असतात की त्याचं कॉम्बिनेशन जर चुकलं तर ते औषधं फाटू शकतात. उदाहरणार्थ समजा आपल्या फॉस्फरस युक्त खतांमध्ये मॅग्नेशियमचे समजा आपण एकत्रित मिश्रण घेतलं, नाहीतर कॅल्शियम नायट्रेट जर घेतलं तर काही असे असतात की ते औषध फाटू शकते. तर मग त्याच्या संदर्भात काहीही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन जे काही व्हिडिओ येतील त्यासाठी तुम्ही कायम अपडेटेड राहा. धन्यवाद.